नमस्कार मित्रांनो. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. प्रत्येक जीवाला एक दिवस हा संसार सोडून जावेच लागते. पण एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या वस्तूचे काय करावे? त्या वापराव्यात का? की त्यांचा त्याग करावा? अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की मृत व्यक्तींचे कपडे, दागिने, चप्पल, पलंग किंवा इतर वस्तू वापरणे योग्य आहे का? गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या अनेक गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत व्यक्तीशी संबंधित काही वस्तूंबाबतही विशेष मार्गदर्शन केलेले आढळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गरुड पुराणानुसार कोणत्या वस्तूंचा वापर टाळावा, कोणत्या वस्तू दान कराव्यात आणि कोणत्या वस्तू वापरण्यास हरकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गरुड पुराणाचे महत्त्व. गरुड पुराण हा भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवाद आहे. या ग्रंथात जीवन, मृत्यू, आत्म्याचा प्रवास, कर्मफळ, पितृलोक आणि मोक्ष याबाबत अत्यंत सखोल माहिती दिलेली आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे मृत व्यक्तींच्या वस्तूंमध्ये त्या व्यक्तींच्या आठवणी, स्पंदने आणि ऊर्जेचा प्रभाव राहतो, अशी धार्मिक मान्यता आहे. मृत व्यक्तींचे अंतर्वस्त्र आणि वैयक्तिक कपडे. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीने नियमित वापरलेली अंतर्वस्त्र, बनियान, टॉवेल इत्यादी दुसऱ्याने वापरणे टाळावे, कारण या वस्तू शरीराशी थेट संपर्कात असतात. अशा वस्तू शक्य असल्यास दान कराव्यात किंवा योग्य प्रकारे विसर्जित कराव्यात. चप्पल, बूट आणि पादत्राणे. धार्मिक मान्यतेनुसार पायांशी संबंधित वस्तूंमध्ये व्यक्तींची ऊर्जा आणि कर्माची सूक्ष्म प्रभाव राहतात. म्हणून मृत व्यक्तीचे जुने बूट किंवा चप्पल वापरणे शुभ मानले जात नाही. गरजूंना दान करणे अधिक योग्य मानले जाते. मृत व्यक्तीचा पलंग आणि गादी. गरुड पुराणात झोपेच्या ठिकाणाला विशेष महत्त्व दिले आहे. मृत्यू ज्या पलंगावर किंवा गादीवर झाला असेल त्या वस्तूंचे शुद्धीकरण करावे. काही परंपरांमध्ये अशा वस्तू दान केल्या जातात, कारण त्या ठिकाणी मृत्यूची आठवण आणि मानसिक नकारात्मकताही राहू शकते. कंगवा, ब्रश आणि वैयक्तिक वस्तू. कंगवा, दात घासण्याचा ब्रश, रेझर, नख कटर यांसारख्या वस्तू वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. या वस्तू दुसऱ्याने वापरणे आरोग्याच्या दृष्टीही योग्य नाही, म्हणून अशा वस्तूंचा त्याग करणे उत्तम. औषधे आणि वैयक्तिक उपकरणे. मृत व्यक्तींच्या औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. उरलेली औषधे सुरक्षितपणे नष्ट करावीत किंवा आवश्यक असल्यास वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक जपमाळ आणि साधने. येथे एक महत्त्वाचा अपवाद आहे. जर मृत व्यक्ती संत, स्वभाविक, भक्तिमार्गी किंवा साधक असेल तर त्याची जपमाळ, धार्मिक ग्रंथ किंवा पूजेचे साधन आदराने जतन केले जाऊ शकतात. काही परंपरांमध्ये ती पुढील पिढीला दिले जातात. दागिने वापरता येतात का? गरुड पुराणात दागिन्यांवर स्पष्ट बंदी नाही. जर ते कौटुंबिक वारसा म्हणून असतील तर शुद्धीकरण करून वापरता येतात. गंगाजल शिंपडून किंवा देवपूजा करून ते धारण करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. घरातील फर्निचर आणि भांडी. मृत व्यक्तीची खुर्ची, टेबल, कपाट, भांडी इत्यादी वस्तू वापरण्यास सामान्यतः हरकत नाही, परंतु धार्मिक परंपरेनुसार त्यांचे शुद्धीकरण करून वापरणे योग्य मानले जाते. मृत व्यक्तीच्या वस्तूंचे दान का करावे? गरुड पुराणात दानाला अत्यंत महत्त्व दिले आहे. मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ कपडे, अन्न, भांडी किंवा इतर उपयुक्त वस्तू गरजू लोकांना दान केल्यास पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. यामुळे मृत आत्म्याच्या शांतीसाठीही प्रार्थना केली जाते. एक महत्त्वाची गोष्ट. गरुड पुराणातील अनेक गोष्टी धार्मिक श्रद्धा आणि परंपरांवर आधारित आहे. या गोष्टींचा वैज्ञानिक पुरावा सर्व बाबतीत उपलब्ध नाही. त्यामुळे श्रद्धा, कुटुंबातील परंपरा आणि व्यावहारिक विचार यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या काही वैयक्तिक वस्तूंचा वापर टाळावा असे सांगितले आहे. विशेषतः अंतर्वस्त्र, कंगवा, ब्रश, चप्पल आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू. तर काही वस्तू शुद्धीकरण करून वापरता येतात.
आणि काही वस्तू दान करणे अधिक पुण्यकारक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत व्यक्तीबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता ठेवणे. त्यांच्या स्मरणार्थ चांगली कर्म करणे हेच खरे श्रद्धांजलीचे स्वरूप आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.